नमस्कार माऊली. जशी दिंडी एक एक दिवस पुढे पुढे चाललेली आहे, तशीच विठ्ठला भेटण्याची ओढ देखील वाढत चाललेली आहे. माऊलींची पालखी दिवेघाट चढून वर आली आणि सासवड मुक्कामी थांबली. सासवड यातील वड म्हणजेच सप्तचक्र. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्य चक्र या सप्तचक्रांची जागृती. ही जागृती आपल्या जीवनाची गरज आहे आणि ती जागृती प्राणायामानेच प्राप्त होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण आणि श्वासावर ताबा म्हणजेच सासवडचा मुक्काम. तर परमार्थाचा मार्ग म्हणजेच सोपान. परमार्थ मार्गाचा सोपान होऊन सासवडच्या सोपान देवांच्या समाधीचं दर्शन घ्यावं. पालखीचा आजचा सासवड येथील मुक्काम आणि सादर होणारा सोपान देवांचा अभंग हा एक सुंदर योग घडून आलाय. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपानदेव. आपल्या जन्मापासून समाधीपर्यंत ही सर्व भावंड एकमेकांना कधीही सोडून राहिली नाहीत. त्यांच्या आईवडिलांनी देहत्याग केला तेव्हा सोपानदेव अतिशय लहान होते. त्यांचे बालपण आईवडिलांपेक्षा निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सानिध्यातच गेले. आईवडिलांसमवेत त्र्यंबकेश्वराची त्यांनी केलेली यात्रा अत्यंत लहान वयात होती. त्यानंतर भावंडांबरोबर आणि नामदेव आदी संतांबरोबर तीर्थाटन करण्यातच त्यांचं बालपण संपलं. सोपानदेवांचं वय लहान असलं तरी त्यांचा आध्यात्मिक अधिकार मात्र मोठा होता. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक व यौगिक प्रगती साधली होती. संन्यासाची मुलं म्हणून समाजाने केलेल्या हेटाळणीचा खोल परिणाम सोपानदेवांच्या बालमनावर झाला. निवृत्तीनाथांची नाथपंथीय शिकवणुकीची त्यांची साधना चालू होतीच, तर ज्ञानदेवांसारख्या तत्ववेत्या बंधूंसोबत गीतेचा गहन अभ्यासही ते करीत होते. याच अभ्यासातून गीतेवर गद्यरूपी भाष्य करणारा सोपानदेवी हा ग्रंथ देखील त्यांनी रचला. संत सोपानदेवांनी लिहिलेल्या अभंगांपैकी बरेचसे अभंग हे पंढरीचा महिमा वर्णन करणारे व नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे आहेत. पांडुरंगाचे दर्शन आणि नामस्मरण याने आपण मुक्ती प्राप्त करू शकतो ही श्रद्धा या सर्व संतांचीच आहे आणि याच श्रद्धेने सोपानदेवांनी पुढील अभंग लिहिला आहे. उघडली दृष्टी इंद्रिया सकट, उघडली दृष्टी इंद्रिया सकट, वैकुंठीची वाट पंढरी जाणा. ते म्हणतायत आपले नेत्र उघडा, आपले नेत्र उघडा आणि नंतर तुम्हाला भान आलेलं असेल की पंढरीला जाणं आणि विठ्ठल दर्शन करणं हा वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्रशस्त करणं होय. आपली ज्ञानाची किंवा कर्माची साधनं म्हणजेच इंद्रिये. या ज्ञानसाधन आणि कर्मसाधनासहित आपली दृष्टी उघडणं आवश्यक आहे. पंढरपूरला जायचं, विठ्ठलाचं नामस्मरण करायचं हेच आपलं परम कर्तव्य आहे. अनेक जणांना मुक्तीची वाट चोखाळायची असते, पण त्याचे कोणताही खडतर मार्ग न अवलंबता विठ्ठल भक्ती, विठ्ठल दर्शन आणि पंढरीची वारी हा मार्ग सोपानदेवांनी सर्वांना दर्शविला. पंढरीला गेल्यावर त्या विठू माऊलीचं दर्शन आपल्याला होणं हे महत्भाग्य आहे. पंढरीला गेल्यावर तुम्हाला लगेच दर्शन होतं असं नाही, त्यासाठी संयम आवश्यक आहे. हा तुम्ही ठेवलेला संयम तुमची विठ्ठल भक्ती दर्शवतो. अंतर्मनाने अनेकदा विठ्ठलाचं दर्शन झालंय, पण आपलं आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीला डोळा भरून पाहणं, त्याच्या पायावर डोकं ठेवणं हा अत्यंत भावविभोर असा क्षण. तो मदनरूपी विठ्ठल डोळा भरून पाहिला म्हणजे माझं मनोरथ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. सोपानदेव सर्वसामान्य जनांना म्हणतात की हाच सोपा मार्ग आहे वैकुंठ प्राप्तीचा. जर मुक्तिमार्ग चोखाळायचा असेल तर विषय वासना या तुम्हाला टाकाव्याच लागतील.
जोपर्यंत तुम्ही या पापवासनांपासून मुक्त होत नाही तोपर्यंत तुमची आध्यात्मिक दृष्टी उघडणार नाही. नामस्मरणाचा, हरिभजनाचा, पंढरीच्या वारीचा सोपा मार्ग तुम्हाला दिसणार नाही. मोक्षप्राप्तीचे इंगित साधण्यासाठी तुम्हाला विषय वासनांचे बाड टाकून मनाची दृष्टी उघडूनच बघावं लागणार आहे. सोपान देवांचा असाच अर्थपूर्ण अभंग आहे, उघडली दृष्टी इंद्रियासकट. आपल्यासमोर सादर करणार आहे कल्याणी साळेकर. कल्याणी हिने M.Com, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंटिरियर डिझाईन, डिप्लोमा इन ग्राफिक अँड ॲनिमेशन डिझाईन, वेब डिझाईन हे व्यावसायिक कोर्स पूर्ण केले आहेत. भरतनाट्यममध्ये नृत्य विशारद, नृत्य कलाभूषण या परीक्षा पूर्ण केल्यात. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यातील शिक्षणही घेतलंय. KS इन्स्टिट्यूटच्या नावाने स्वतःची एज्युकेशन संस्था 2019 मध्ये स्थापन केली. त्या अंतर्गत इंटिरियर, ग्राफिक, सॉफ्टवेअर, फॅशन डिझायनिंग असे व्यावसायिक कोर्सेसचे प्रशिक्षण दिलं जातं. KS एंटरप्राइजेस ऑल टाइप्स ऑफ इंटिरियर अँड ग्राफिक वर्क अँड फ्रीलान्सिंगमध्ये व्यावसायिक काम करणं चालू आहे. नवउदय फाउंडेशन या संस्थेची अध्यक्ष म्हणूनही ती काम सांभाळते. व्होकेशनल कोर्सेस बरोबरच भरतनाट्यम नृत्यकलेचं शिक्षणही ती विद्यार्थ्यांना देते. गेली 15 वर्ष कल्याणी भरतनाट्यम करत असून 11 वर्ष गुरु सौ मैत्रेयी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम प्रशिक्षण घेत आहे. तसेच 2016 मध्ये तिने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अरंगेत्रम पूर्ण केले. सातारा येथील उत्तर चिदंबरम मंदिरात 4 वर्ष नृत्यसेवा केली. संस्कार भारतीच्या अनेक कार्यक्रमात तिचा सहभाग असतो. तसेच कोल्हापूर, कराड येथे संस्कार भारतीची सदस्य म्हणून ती नृत्यसेवा करत आहे. माहूरच्या रेणुकामाता मंदिरात गेली 2 वर्ष नृत्यसेवा केली. मॉडेल मेकिंगच्या क्रिएशन प्रदर्शनात सलग 3 वर्ष कल्याणीने बक्षिसं मिळवली आहेत. चित्रकला, हस्तकला, नृत्य या सर्वांची आवड असून तिने या सर्वांचा व स्वतःच्या शिक्षणाचा योग्य समतोल साधत सर्व आघाड्यांवर नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अनेक शाळांतर्गत व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व परीक्षांमधून तिने उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. तसेच आता आपल्यासमोर यूट्यूबवरती सादर होणारा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं संपूर्ण कामही आमच्या कल्याणीनेच केलेलं आहे. तर पाहूया सोपान देवांचा कल्याणीने सादर केलेला अभंग उघडली दृष्टी इंद्रिया सकट. सोपानदेव ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू. सोपानदेवांची भक्ती ही केवळ विठ्ठल भक्ती नव्हती. राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल सर्व देव एकच आहेत असं तो म्हणत. देवाच्या भक्ती इतकीच सद्गुरु भक्ती त्यांनी श्रेष्ठ मानली. ऐकूया सोपानदेवांचा एक अभंग. उघडली दृष्टी इंद्रियांसकट, वैकुंठीची वाट पंढरी जाण.
सोपानाचे विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांचे सोपानदेव हे तिसरे अपत्य. विठ्ठलपंतांचं मन प्रपंचात रमत नव्हतं. देहासकट प्रपंचातून कशी सुटका करून घ्यायची तर एकच मार्ग होता, संन्यास घेणे आणि त्यासाठी पत्नीकडून परवानगी घेणे. रोज ते संन्यास ग्रहणासाठी पत्नीजवळ परवानगी मागत. पित्याचे कर्तव्य बजावल्याशिवाय संन्यास घेण्यास शास्त्रात परवानगी नाही असे ती ठामपणे सांगणे. एक दिवस अशीच भुणभुण लावली असता वैतागानं रुक्मिणीबाई पटकन म्हणाल्या, जा घ्या जा संन्यास, माझी परवानगी आहे. तडक विठ्ठलपंत घरातून बाहेर पडले व काशीस गेले. मी मुक्त आहे असं त्यांनी काशीच्या श्रीपाद स्वामींना सांगितलं. रुक्मिणीबाई पती निघून गेल्यामुळे चिंताक्रांत होत्या. वैतागानं जा म्हटल्याचा पश्चाताप त्यांना झाला होता. एकदा श्रीपाद स्वामी आळंदीला आलेले असताना इंद्रायणीवर स्नानासाठी आले होते व जप करीत ते बसलेले असताना अश्वत्थाला प्रदक्षिणा घालून झाल्यावर रुक्मिणीबाईंनी त्यांना नमस्कार केला. स्वामींनी त्यांना पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. रुक्मिणीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला. स्वामींनी विचारल्यावर त्यांनी विठ्ठलपंत निघून गेल्याचं सांगितलं. स्वामींनी मग रुक्मिणीबाईंना काशीला नेले. विठ्ठलपंतांची त्यांची भेट घडवून आणली. पुन्हा विठ्ठलपंत आळंदीत जाऊन संसारात पडले. त्यांना 4 अपत्ये झाली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई. लोक त्यांचा संन्यासाचा संसार म्हणून उपहास करू लागले. 4 चिमुकले जीव सामाजिक रोषात होरपळले जाऊ लागले. लिहिणं वाचणं सर्व विठ्ठलपंतांकडूनच मुलं शिकू लागली. ज्ञानदेव व निवृत्ती शास्त्राध्ययनात पारंगत होऊ लागले. सोपान व मुक्ताबाई लहान असली तरी सोपान सुद्धा आपल्या मोठ्या भावांप्रमाणेच विद्येत पारंगत होऊ लागले आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचारही करू लागले. आपले आईवडील खूप चांगले असताना लोकांचं वागणं आपल्याजवळ असं का असतं? आपल्याला लोक पिडीस का करतात? आपल्या बाबांनी कुणाला कधीच असं वागवलं नाही. आपण लोकांचं काहीच वाईट केलं नाही. आपलं काय चुकतंय हेच त्याला कळलं. वडिलांना विचारायचं धाडस कधी झालं नाही, पण निवृत्ती दादाला मात्र तो विचारे. निवृत्ती फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवी, पण सोपानाचं समाधान होत नसे. त्याच्या मनाचा कोलमारा होईल. संन्याशाची मुलं म्हणून आपल्याला लोक टोचून बोलतात, आपल्याला शिवत नाही, आपल्याला कुणी घरात घेत नाही. सोपान नुसता डोळे उघडे ठेवून बघे. आपले बाबा भिक्षा मागतात, त्यावेळी लोकांनी केलेली अवहेलना सहन करतात. पुन्हा तान्हातून पोरांना घेऊन घरी येतात. आई आपल्याला त्याचं जेवण करून वाढते. घरी आल्यावर बाबा पसंत करून घेतात आणि मग कसला तरी विचार करीत बसतात. याचं त्याला फार दुःख होईल. मुलं मुंजीला आली. ब्रह्मवृंद म्हणाले, मुंजीचा तुम्हाला अधिकारच नाही. त्याला प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. दोघांनीही प्रयाग क्षेत्री जाऊन देह अर्पण केले. मुलं पोरकी झाली. निवृत्ती मोठा तर त्यांचं पालन करू लागला. ज्ञानदेवानं मुंजीचा आग्रह धरला. सोपान दोन्ही भावांचं बोलणं ऐकत होतं. त्याचं वयही लहानच होतं, पण लहान वयातच सोपानाच्या बुद्धीनं चांगलीच झेप घेतली होती. भोवतालचं वातावरण, समाजाची आपल्याशी वागणूक, आई वडिलांचा देहत्याग याचा परिणाम त्याच्यावर चांगलाच झाला होता आणि सारासार विचारशक्तीही वाढली होती. दोन्ही भावांच्या चर्चेवर तो धीटपणानं बोलला, दादा, संस्कारांशी आपल्याला काय करायचंय? देवाची भक्ती करून स्वतःचे सुख मिळवावं यातच खरा मला पुरुषार्थ दिसतो. सोपानाच्या बुद्धीची झेप पाहून दोन्ही भाऊ आश्चर्यचकित झाले. पण ज्ञानदेवांची झेप सामाजिक पातळीवर पोचली होती. समाजाप्रमाणे आपण वागलो तर आपल्याला सत्य धर्माची स्थापना करता येईल असं त्याने सोपानाला समजावलं. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसाठी जात. सोपान छोट्या मुक्ताईला सांभाळीत असे. त्यामुळे मुक्ताई व सोपान या दोघात विलक्षण जिव्हाळा होता. सोपानाविषयी मुक्ताईच्या मनात कृतज्ञतेचा भाव होता. सोपान आता ज्ञानदेव निवृत्तीच्या चर्चेत भाग घेऊ लागला होता. त्याची ही प्रगती पाहून निवृत्तीनाथांनी सोपानालाही गुरुमंत्र दिला. त्याच्या साधनेला विठ्ठल भक्तीची जोड मिळाली म्हणून साक्षात परब्रह्मच आपल्या शेजारी आल्याचा अलौकिक आनंद त्यांना वाटू लागला. तेही आपल्या अभंगातून भक्ती प्रेम आचरू लागले. सोपान देवांची भक्ती ही
केवळ विठ्ठलाची नसून कृष्ण राम या दैवतांनाही त्यांच्या भक्तीत महत्वाचे स्थान होते. त्यांच्या अभंगातून ही प्रचिती येते. त्यांच्या भावसृष्टीत श्रीराम विठ्ठल होता, तर विठ्ठल श्रीरामाच्या रूपात भेटतो. राम हा खरा आत्माराम आहे असं ते म्हणत. त्यांनी सद्गुरु भक्तीलाही तितकंच महत्व दिलं. विनम्रपणा, सत्वशीलता हा सोपानदेवांच्या व्यक्तिमत्वातील गुण दिसून येतो. ज्ञानदेवांच्या अलौकिक तेजात सोपानदेव विरून गेले होते, पण सोपानदेवांच्या व्यक्तित्वातील प्रसन्नतेने आपलं मन उजळून जातं. सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके 1218 समाधी घेतली. सुवासिनींनी पंचारत्या ओवाळल्या. सोपानदेवांना अखेरचं वंदन केलं.